कलतली. मी आता 4थीत शिकते. माझ्या शाळेचे नाव PDEF विठ्ठलराव सातव इंग्लिश मीडियम स्कूल वाघोली. माझे नाटकाचे नाव माझे बाबा माझे सुपर हिरो. आई गो बापरे, किती मोठा साप. बघितलं मित्रांनो, जेव्हा छोटीचे साप तेव्हा आई आठवते आणि जेव्हा भक्कम आधाराची गरज असते तेव्हा बाबा आठवतात. आई म्हणजे माया असते, बाबा म्हणजे आधार असतो. हो, असेच असतात बाबा, सगळ्यांना आधार देणारे, काळजी घेणारे, घराचा भक्कम पाया. माझे बाबा माझे सुपर हिरो. तुमच्याही घरी असतील ना सर बाबा, जे थोडे रागीट, थोडे गप्प आणि मोठ्या मनाचे आणि प्रेमळ. माझे बाबा सकाळी लवकर उठतात, मला शाळेत सोडतात आणि मग ऑफिसला जातात. जेव्हा ते घरी येतात म्हणतात कसे, काय गोबी, अभ्यास झाला का? किती टीव्ही बघतेस, किती मोबाईल बघतेस? टीव्ही थोडं कमी बघ, डोळे खराब होतील. पाढे पाठ कर पाढे. हुश. मग काय आपला नेहमीचा डायलॉग. आम्ही असे वागलो असतो ना, आजोबांनी धप्पाटे दिले असते, धप्पाटे. अहो, काय खायचे धप्पाटे नाही, हाताचे धप्पाटे. पण खरं सांगू, माझे बाबा रोज संध्याकाळी थकून घरी येतात तरी ते मला अभ्यासात मदत करतात, माझ्यासोबत खेळतात, मला नवनवीन गोष्टी शिकवतात, माझ्या प्रोजेक्टमध्ये मला मदत करतात, हवे असे वस्तू वेळेवर देतात, कधीच कंटाळा करत नाही. असे आहे माझे बाबा. तुम्हाला एक गंमत सांगू, माझ्या बाबाला ना जादूचे प्रयोग येतात आणि ते मला पण शिकवतात. माझे बाबा फार बोलत नाही, पण त्यांचं प्रेम त्यांच्या डोळ्यात दिसतं. मी जेव्हा कधी आजारी पडते ना, तेव्हा आईसारखे बाबा पण रात्री जागून माझी काळजी घेतात. माझ्या बाबांना ऑफिसला कधी कधी खूप काम असतो, तरी ते माझा वेळ मला बरोबर देतात. रात्री गोष्टी सांगतात, भजन गाऊन झोपवतात आणि मग ते त्यांचं काम करतात. एक दिवस मी सायकलून पडले आणि रडू लागले. आई धावत आली आणि बाबा हसून म्हणाले, पडलीस, छान, म्हणजे सायकल चालवलीस आणि शिकलीस. असे आहे माझे बाबा, रडवणारे नाही, उठवणारे. माझे बाबा माझे सुपरस्टार. बाबा माझे हिरो भारी, इच्छा पुरी करतात सारी, गोष्टी सांगतात रोज छान. बाबा माझे जीव की प्राण, त्यांच्यासाठी ही चरोडी सारी, त्यांच्याच मुळे घागरी सारी, चुकल्यावर देतात शिकवणीची भेट. बाबा माझे खूपच ग्रेट, बाबा माझे खूपच ग्रेट. धन्यवाद.